मी सांगतो तुम्हाला, हे बघा कोणतीच गैरसोय होणार नाही तिथं. राहायची व्यवस्था आहे, पाणी थंड आहे, बाकी काय टेन्शनच नाही ना. फक्त सकाळी 6 वाजतापासून तर आपलं 10 वाजे लोकच काम करा तुम्ही. उन्हीतान्हीत कायले काम करून राहिले. 10 वाजता तुम्ही हे बघा जेवणाचं तयार राहील, नाश्ता वगैरे सगळं पद्धतशीर राहील. फक्त तुम्ही यावेळेस तेवढा कांदा काढून द्या. लय नाही ना आपला 10-15 मजुरात जिकडे तिकडे होते ते. 1 एकराचं काम आहे फक्त. म्हणते बाबा सगळे कास्तकार लोक तसेच म्हणते. मग न्यायच्या आणि मजूर आले म्हणते जे लागलं ते आहे. तिथे गेला पाणी राहत ना, कोणतं कोणतं काहीच व्यवस्था राहत नाही. मग मागच्या वेळेस आम्ही कापसाला गेलो होतो. मग खदाडीले कपडे आम्हाला घरून न्यायला लागले ना. मग काही सोय नाही ना, काही तुमचे सासरे बाबा लय चिडचिडी आहेत आणि काही सोय नाही. आम्ही त्यामुळे कसं आम्ही तिथे येतच नाही. आता लोकची गोष्ट जाऊ द्या, पण आता यावेळेस भारती गॅरंटी घेऊन आला. भारतीची गॅरंटी म्हणजे कशी माहिती का तुम्हाला, असं आहे ते. म्हणून म्हणलं यावेळेस तुम्ही नाही म्हणूच नका, पण जशी तुमची व्यवस्था होईल, या आणायची पूर्ण व्यवस्था, तिथं जेवणा खावण्याची सगळं तुम्हाला काहीच करायला नाही लागणार. फक्त तेवढा 1 एकर कांदा काढून द्या बस. पण आमची गोष्ट नाही. पण भूषणचे बाबा कसे जाऊ दे ते नाही जाऊ दे तसं आहे ते. एक तर शेंद्रीला जा 2 दिवस राहा लागते, एका दिवसात होत नाही ते. तर म्हणलं बा त्याला येऊ द्या, मग ते आल्यावर मी सांगतो बा. मला शक्ती कपूर बाबा कमांडर गाडी घेतली वाटतं. अरे काय म्हणलं शिवलाल भाऊ, कसं काय म्हणलं, हे कोणाची गाडी वा कोणाची म्हणलं. अशा आहे खेड्यातले लोक. म्हणजे कसंही माणूस हरकी जाणं आला होता गाडी घेऊन. बिलकुल केला त्याचा म्हणजे हिरमोड करून टाकला. अरे म्हणजे काय आम्ही काय कोंबडे घेऊ शकत नाही का? एवढा मोठा शिवला ट्रेडर्स राजा मा नावाचं प्रतिष्ठान आहे. जिकडे तिकडे नाव आहे माय. आजचा म्हणजे किती रोजचा माय किती बिझनेस आहे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला नाही राहत माहीत, फालतूच्या गोष्टी करता. गाडी माहीत आहे. आता मी काल सौदा केला, आज घरी आणली. जाय म्हणलं ते नारळ अगरबत्ती पूजा हे ते करून घे. याच्या नांदी लागायला नाही पुरं. पेळा गिळा आणलेला आहे सगळं, जाय लवकर. म्हणजे आपली होती गाडी. मी आता बोललो कोणाची दुसरीची सुद्धा. हो ना, आम्हाला भरोसा नाही वाटत. शिवलाल भाऊ काही घेतली तर मग आता 10 मिनिटात सौदा झाला गाडीचा. एका कास्तकारापासून घेतली, लय दिवसाची होती म्हणे, बा दुरुस्त करून देतो, दिली त्यानं. 80-90 रुपयाची गाडी पडली सगळी. त्याचा बबने केला पचका. 80,000 सांगून राहिला. 1.5-2 लाख रुपये सांगायचे. त्याचा विषय नाही, पैशाचा विषय नाही. गाडी चांगली भेटणं महत्वाची आहे. कसं आपला स्वभाव पाहून त्यांनी दिली की चला बा इचुकाटा संघटनेचे अध्यक्ष आहे, कुठं जायला लागते त्या हिशोबाने त्यानं 2 लाखाची गाडी आपल्याला 90,000 सोडली समजा. आपले संबंध समजा. बरं तुमचं काय होतं विषय, काय कुकडे आले ते मला मारत राव. असं आहे, 4 पैसे खिशात आले की माणसं कसे चष्मेन गिस्मेन काय. हे कमांडर कुठची भंगार घेतली काय सांगा आता. मला कईचं मॉडेल असं आणि कईचं नाही. मग 8-15 दिवसात जिकडे तिकडे होती गाडी. काय जाऊ द्या. बरं नाही ते याच्यासाठी आलो होतो मी, आपलं मजूर सांगासाठी. कांदा काढणे आपला सासरे बाबाचा मला चालता का बाबा, सगळी व्यवस्था आहे. कसं व्यवस्थित मजुरी गिजुरी देऊन आपलं 2 दिवसात द्या म्हणलं काढून तेवढं, याच्यासाठी आलो होतो. सांगा आता काय डोकं फोळा. अरे बाबा म्हणलं मारती दिवस पलटले ना आमची राजा. भूषणच्या आईले मी गावात असतं म्हणतो कोणाच्या कामाला जाऊ नको विनाकारण. काय आहे 200-150 रुपये मजुरी बसले आपले दिवसभर उन्हीत तानीत. माय काय 1 घंट्याचं काम नाही तेवढं. तर विषय असा आहे तिथं काही येत नाही ते. कारण की आता बा तिला म्हणतो मी आता गावातले कामं बंद कर. कारण की आता कसं आहे म्हणजे गरज नाही राहिली ना आम्हाला अशी. आहे ना कमावत असल्यावर काय बाईला पाठवायची गरज आहे. जात नको जाऊ म्हणला अजिबात. आता उद्यापासून कोणाच्या वावराने कामाला जायचं नाही. घरीच राहायचं आपलं, जे काय करायचं ते शांततेनं. आपण मार्केट कसं सकाळपासून मिनटं करून राहिला. म्हणून मला ती आल्यावर सांगतो दादा तुम्ही असं म्हणसान तर मग पहा बरं तुमच्या मनानं. असं वाटतं बा कसं त्याच्या सासरे बाजूला अडती आहे, म्हणून मला जाव. नाही काही हे बा काही घेणं नाही. कोणाचे उपकार कोणाची भिडण हिंदी आता करायची आपल्याला आवश्यकता राहिली नाही. कोणाचे काही 4 पैसे घेऊन नाही आपण बसले आपल्या लोकांसाठी आपण येले करा. नाही म्हणलं मारती हे बा जमणार नाही म्हणलं, येणार नाही ते. बरं ठीक आहे काही हरकत नाही. नाही तर नाही त्याचा काय विषय असते. चला द्या पेळा गेला द्या, करा पूजा करावा. जाऊ दे. तेच म्हटलं आण म्हणलं लवकर पूजा करून घे. आलीच आलीच. करा बा हे सासरेवाले दम नाही पडून राहिला. सकाळ फोन संध्याकाळी फोन. काय आता मजूर कुठचा आणावं काय करा. फालतू तोंड मारले का जाऊन नाही का. आता जाऊ दे बोला. हॅलो 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 हॅलो. हा जवळ बा राम राम म्हणलं. राम राम. राम मामाजी राम राम. काय रे जवळ बा कसं हो काम तुमची. मजूर पाठवतो न कांदा काढून देतो न काय तुमचं कुठं काय काहीच तर नाही हो अजून. माणसं नाही, मजूर नाही, बाया नाही, कोणीच पाठवलं नाही ना. कसं काय करता म्हणलं मग. बस बस बा मी कसं म्हणतो मामाजी, फक्त 1 दिवस थांबा तुम्ही. आजच्या दिवस थांबा. आता उद्या 100% आपलं मजूर येईलच तिथं. म्हणजे कसं विषय नाही. कारण की काय झालं येणार होतं 2-3 दिवस अगोदरच सांगितलं तुम्ही तुम्हाला बा पाठवतो म्हणून. माझ्या कांदा झालता. पण काय झालं उन्हीचा तडाखा लय झाला आणि एक तर लगच सर आहे जिकडे तिकडे मजुराचा झाला तुटवळा. मग आता कसं करा. मग आता बा जोड जमतो मी आज आणि उद्या बिलकुल 100% ट्रॅक्टरात भरून सगळे घेऊन येतो. काय आहेच किती आपला 1 एकर कांदा म्हणजे काय विषय आहे का ते. काढतो मी, तुम्ही त्याची काळजी करू नका. पण तुम्ही कसं आता 2 दिवसात पाठवतो म्हणे. आता काय कसं काय करावं. आता पहा बरं शेजाऱ्या पाजारे सगळ्याचे कांदे काढणं होऊन राहिले. आता मी एकटा राहिलो इथं. खेळ वाढते मग कसं इकडे एकट्यातच असला की वाई काही करा ते वावर सोकन कईन कसं काय होईन तर हो बा. अरे जो फालतू आहे बा तुम्ही का नाही मग त्याच दिवशी सांगायला नव्हतं पाहिजे ना असं असं तर.
तसं काहीच नाही आहे. कसं सगळ्या गोष्टी आपल्या हाती नसते ना मामाजी. कसं उन्हीचा तडाखा एवढा भयानक आहे का नाही. 43-44 म्हणजे लयच झाली ना उष्णता भयानक. आता कसं आहे म्हणजे बाहेर निघणं कठीण झालं. 12 ते 3 तेव्हा माणूस भासते का काय होते माणूस. इथं असं पडलं जवळ माणूस असल्याच्या नाही बोलता येत नाही, काहीच नाही करता येत नाही. ते पहा म्हणलं असा बोललो असतो ना चांगला धुनकला असताय. पुन्हा आज येते उद्या येते परवा येते, आता सांगून राहिला 8 दिवस झाले घुमून राहिला. नाही नाही तसं नाही जवळ बुवा. कसं आहे फक्त तुम्ही खरं खरं सांगून द्या बुवा. जर असं मजूर तर उद्या पाठवा, नाही तर मग कसं बिमोडच करून टाकू. म्हणजे मी इकडे मग कसं कामी लागतो, मग इकडला तिकडला तुंगा पाय तो पण काढून घेतो. कारण बाबा लवकर तिकडे तिकडे मा डोक्याला काय ताप लावून घेतला मी फालतू. नाही तसं काहीच विषय नाही. मी पाहतो ना हे बा 100% उद्या मजूर येईल. त्याची काहीच तुम्ही काळजी करू नका. पूर्ण बिलकुल हे बा उद्या हजरच आहो. आता पहा मग आता शेवटी कसं अडकीत त्यांनी बोटं अटकल्यासारखं काम झालं माझ्या आता. हो ठीक आहे उद्या देऊ वाट पाय तुम्ही. नंतर कसं मग मी फोनही करणार नाही. कसं वारंवार फोन करणं बरोबर नाही ना. मला सुद्धा नाही वाटून राहील ती. ठीक आहे मग ठेवतो फोन. ठेवतो मग. उद्या कोणत्या हालतीत मजूर मला नाही आहे नाही तर टम फुकते नाही का. हो तसं काहीच काळजी करू नका. उद्या हे बा बागायला 100% मजूर घेऊन हजर आहो मी. सकाळी 7 वाजता येतो आम्ही. ठीक आहे ठेवतो मग. आता तुमच्या देखताच फोन लावला का नाही काय म्हणते जवळ उद्या पाठवतो म्हणते. 8 दिवस झाले हेच चालू आहे द्यायचं. बस आता पाठवतो उद्या पाठवतो परवा पाठवतो. शेवटी तुमचं झालाय बी आता आणि जिकडे तिकडे होऊनही राहिलं. म्हणून म्हणलं बा आता कसं त्याच्यावर काही मी आता जास्त कसं लक्ष देत नाही. तुम्ही हे पा तुमचं झालं की 2 दिवसांतरी कमीत कमी मला द्या. नाही ना देणके साहेब लय राहिलं ना बाकी माया 3 ते 4 दिवस लागते मला साधारणतः. 4-5 दिवसानंतर पाहा तुम्ही. तर याच्यामुळे अजून 4-5 दिवस लागते नाही. हो ना हे जवळच्या भरोश्यावर नसतं राहिलं पुरलं असतं राजा. आता लोक सापडलं असतं मजूर. बरं काय म्हणते कांद्याची भाववारी कशी काय म्हणलं. काही उरून राहिलं का नाही. काय म्हणते आवटण. सध्या कसं भावारी पद्धतशीर आहे समजा हिशोबाने आहे आपल्या. कारण की ओला कांदा आहे 1000-1200 रुपये भाव भेटून राहिला. बारीक चिल्लर जर असेल समजा बारका ते 600 पासून आहे. त्याचा काय विषय. पण साधारणतः 1000 ते 1500 रुपयापर्यंत चांगला कांदा चालला म्हणजे मार्केटला क्विंटल. म्हणून तर मन दुखू राहिलं. मला 1000-1200 दिला असा लोटून लगाचा अर्धा तरी. एक तर ठेवायची जागा नाही आपल्यापाशी. बरं पाहा लागन आता काहीतरी मेळ बसवाच लागन. तरी किती क्विंटल होईल समजा एका एकरात आपल्याला अंदाज तुम्हाला काय वाटते. एकरी 100-150 क्विंटल होते आपल्या इकडे. आपलं गावामधनगरचं थोडी काम आहे तिकडे होते 200-250 क्विंटल. राजा तणकट असतं लय माझ्यानी. मला वाटतं 100 क्विंटल होईन असं वाटते एका एकरात समजा. आता काय समजा 100 क्विंटल जर पकडला तर समजा जर आपला 1000 रुपयाने गेला तरी 1 लाखात जाते ना नाही का. बरं होते वसुली गिसुली होते पण आता मजूर सापडायला पाहिजे आता. काय म्हणतो जसं होईल तसं चाललं ना तुम्ही. जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत तुम्ही घरचे करा ना कवर. तुमचे 2 जवळ आहे त्याला म्हणा 2-2 कट्टे घेऊन जा कांदे. त्याला बोलावा ते 4 तुम्ही घरचे 2 6 जण तुमची पोरगी 7 जण अजून 1-2 मजूर 10 जण जर असे तसे झाले ना तर बात होते हो. नाहीच झालं तर मग 4-5 दिवसांना आपलं मजूर आहे. तसंच करावं लागेल नाही का. हे मारुतरावचं काही खरं दिसत नाही मला रामपूरवाल्या मजुराचं. मला वाटतं जवळला फोन लावतो. दोन्ही जवळ आहेत ना माय. आपल्या हॉटेलवर असते त्याला म्हणतो 1-2 दिवस या बुवा नाही का. रसाई करतो गायले कांदे घेऊन जा 2-2 क्विंटल. या म्हणतो कांदा काढू लागा जरासा घरचंच काम आहे बुवा. पाहतो म्हणून द्यायले. हे बा बारीक देऊन द्या त्याला चांगला 2-3 कट्टे. जा म्हणा तिकडे टेन्शनचं काम नाही. वर्षभर कांदा घ्यायचं काम नाही म्हणा तुम्हाला. या बोलावा त्याला. बरोबर पाहतो फोन लावून पाहतो यायले काय होते तर पाहतो. काय मग मावशी किती बोलणे खाला उराल तुमच्या जन्मले. आता हे बा सकाळी आता वावरात आलो मी. चला पाखर हा ना बा. एक चक्कर नाही मारली तर सासरे बाजा फोन. काय राजा म्हणते कसं काय जवळ बा असं तसं. म्हणून म्हणलं हे बा तुम्ही उद्या कोणत्या हालतीत नाही. आपल्याला आता कांदा काढायला जाच लागते शेंद्रीले. तुम्ही मजुरीची काही काळजी करू नका. भले बा नगदी अगोदर देतो मी तुम्हाला. काय 300-300 रुपये द्यायचे संत. पण तेवढा कांदा काढून द्या मा सासरे बाजा. बाबा मारती किती म्हणावते बायाले चला हो बाय हो चला हो. पण नाहीच म्हणते ना बाया. मग काय करा आता कोण जाईल म्हणते इतक्या दूर. तिथं राहायची व्यवस्था आहे का नाही. ऊन आहे हे आहे ते आहे. कोणी आता म्हणजे लग्नाला जायला लागते. कोणी म्हणजे माईचं हे आहे ते आहे. कसं करा मग सांगा आता. बाय यायलाच तयार नाही मी काय करू. माहीच गलती झाली ते म्हटलं नसतं पुरलं असतं. मी त्या दिवशी फोनावर म्हणलं मला आपला कांदा झाला की तिकडेच मजूर पाठवतो बा. तुम्ही म्हणा की नाही आता याचा आहे त्याचा आहे. मग आता 8 दिवस ते गेले. आता कोणत्या तोंडानं त्याला फोन लावून काय करा. आता एकदा टंप फुगेला आहे ती. उद्या जर मजूर नाही पाठवलं म्हणे तर मग म्हणे बा आपण फोनही नाही करणार. मग झालं का नाही मग जाणं येणं बंदच पडते का नाही. म्हणून म्हणलं पहा ना काहीतरी शेवंत आजी पहा ना म्हणलं तुम्ही पहा सगळ्याच जणी तुम्ही जेवढे आहे तेवढ्या आपल्या ट्रॅक्टरात बसा. मस्त पद्धतशीर जेव्हा खावाची व्यवस्था करायला लावतो. 2 दिवसाचं काम आहे ते. 1 एकर वार म्हणजे लय आहे का. तुम्ही एवढ्या जणी जर असल्या तर 2 दिवसात जिकडे तिकडे होती. सकाळून संध्याकाळी थोडंफार झाला विषय. मारती ऊन पाहत नाही का किती आहे बसले आपले. आमचे नाही होत बाबा. आमच्या घरचे पाठवते नाही बुडाई नाही म्हणते. पण भानू पाठवत नाही. काय करा मग. जाऊ दे तू हे बा त्याला सांगून दे सरळ म्हणा आमचं काय आता मजूर आमच्या गावात सापडत नाही म्हणा. तुम्ही तुमच्यापर्यंत पहा म्हणा. आपण ते कसं माणसाची किंमत नाही राहत ना. आपण शब्द दिला त्याला मग म्हणून बापा निरा फक्त बोलतेच बा. बोलाचे कडीन बोलाचा भात आहे म्हणते याचा काहीच नाही निरा. बरं पाहतो बा आता तुम्ही नाहीच म्हणता तर काय इलाज नाही. आता पाहिला काहीतरी दुसरा मार्ग शोधाच लागेल. काही पाठ बसू नको. सरळ सांगू दे त्याला खरं काय आहे ते. म्हणा मजूर नाही म्हणा आमच्या गावात नाही. तुम्ही तुमचं पाठ बसा तिकडे. हो पाहतो काय करायचं आता. जाऊ द्या आता. हो ठीक आहे तुमचं तर नाहीच आहे ना. जाऊ द्या मग चला येतो मी.
पाठवलं जमून का लेखाचं हो जमती किमती आहे कामाचे पण नाही का काटक लोक आहेत हो हे 3 जण अजून 2-4 जण जर समजा देवलाल भाऊ हे ते बस 5-7 जण जर पाठवले ना हो तरी होऊन जाते हो 5 लागन नाही म्हणलं कधी बाबूजी एक विचारत होतं राजे तुम्हाला काय म्हणत काय नाही विचारलं बाबा काय विचारत सांग बाबा काय म्हणतं सांग म्हणलं शेंद्रीला जाता का म्हणलं शेंद्रीला आपल्या सासरे बाबा कांदा आहे 1 एकर हो तुम्ही 3 जण अजून 2-3 जण सोबती देत तुम्हाला आपल्या ट्रॅक्टरात नेणं आणणं समजा काही व्यवस्था 400 रुपये रोजही देतो समजा सांगा मग जसांत करा बा काय जमान आला नाही होणार सासऱ्याची किती कसं लोकांना हित आहे समजा पाबर काय किती काळजी आहे सासऱ्याची अरे मारत राहा आमचं वय आहे का काय सांग बा तू आता या वयात आता कांदे काढायला पाठवतो का मला तू सासऱ्याच्या घरी काय हरकत काय आहे, हा? काय विषय काय सकाळी आपलं 6 वाजतापासून भेळायचं आपलं 10 वाजेपर्यंत संध्याकाळी 5 वाजतापासून 7-8 वाजेपर्यंत राहाची वावरात नाही आता तुम्हाला माहिती आहे बंड आहे द्यायचा मस्त राहाची जेवाची खावाची भलं पार्टी गिर्ट्याचं सांगतो मी तुम्हाला जेवाचं टेन्शन नाही म्हणून म्हणलं जा बा ऐश करा असं होतं माझं म्हणणं कोण नाही म्हणलं ते खा प्यायचं काही नाही आम्हाला ऊन किती आहे बाबा आमचं इकडेच तर कामं नाही सुचून राहिले भैमुंग राखा लागते मग आपलं नाही होत बोले का मारती कसं आहे आमच्या मग कसं आहे चक्की चालूच आहे मामा एक तर सकाळी संध्याकाळी तेच आपलं दहीनं काळा आहे ती म्हणून कसं आमचं होत नाही तर कसं गेलो असतो आम्ही पण काय आहे कामाला आहे मस्त योग आला होता तुम्हाला तुम्ही हुकून राहिले किती मस्त संध्याकाळचे जेवण रोज तुम्हाला जे लागलं ते आणून दिलं असतं मी 400 रुपये मजुरी दिन जाव पैसा म्हणलं पहा तुम्ही 2-3 दिवसाचं काम आहे मस्त 1 एकर कांदा आहे काही लई नाही सोपा आहे मस्त वावर चांगला आहे तणकट नाही काही नाही बिलकुल कर पहा बा तुमच्या विचारानं काय वाटते तुम्हाला तर मला तर वाटते कसं जिबीले चव नाही एवढ्यात नाही मला कसं देणकीची भाजी म्हणलं कसं मजाच असते मिरच्याची भाजी काय नाही आपण जाऊ आता काय लोक तयार झाले पाहिजे नाही काय मारते कसं नाही जमणार आमचं कसं माझ्या कोणाला काही म्हणलं तर जायलाच तयार नाही का बरं जाऊ दे बरं ठीक आहे बरं ठीक आहे येतो मग मी जाऊ दे काही म्हणा पण तुम्ही कसं खोटे बोलून राहिले 1 लाख रुपये कोण नसते द्या तुम्ही पुण्याहून कुठून आणले काय आणले हे काही समजायला मार्गच नाही बा स्वयंपाकवाल्याने दिले नसं दिलं आम्हाला तर खरंच नाही वाटत राहिलं म्हणलं अलबते असं होऊन राहिलं काय करा आता हिचाही भरोसा नाही मावर म्हणजे कुठून आणले चोऱ्या केल्या का बरं म्हणलं बा तिकडे पैशाची काहीच कमी नाही ना फक्त तिकडे माणसं आणि कसं चवीचा स्वयंपाक बनवणारा कसं आचारी पाहिजे पैशाला काही किंमत नाही तिकडे पण आता यायला समजून सांगावं कसं आता आलू पंग्याला फोन लावून यायला सांगा लागेल बा 1-1 लाख कायचे आणले म्हणून आपण काय म्हणते म्हणा मामाजी आता काय रसायला बोलावते का म्हणा हा हॅलो हा बोला मामाजी बोला राम 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 काय म्हणते कुठं हा सध्या कुठं हा म्हणलं कुठं आज आता शनिवार आहे धाबा बंद आहे हो आता मी आलो आता आपल्या 7:30 घरी तर आता बाजाराला चाललो होतो आम्ही आज आता कसं आम्ही बाजार करून घेत असतो उद्या कसं रविवारी आमचं धाब्याचं कसं लय गडबड असते काहून काय म्हणत होते हो पाहत आहे बाजाराचं नाव काढलं मी काय म्हणतो कांदा गिंदा काही घेऊ नका इकत हो कट्टे 2 कट्टे क्विंटल खांड घेऊन जा आपल्या घरून हो आता कांदा काढणं सुरू होऊन राहिला आता पण असा वांदा येऊन राहिला लेखाचा मजूरच नाही हो कायच करा आता हे बा भिन हिंडून राहिलो मी तर म्हणलं आहे का एखादा दिवस रिकाम पण तुमचं थोडंफार समजा सकाळून समजा संध्याकाळी रसाई होऊन जाते आणि कांदाही काढणं होते तुम्ही 4 जण आम्ही घरचे 2 जण अजून 2-4 जण पाहतो तुम्ही म्हणजे कसं फक्त हातभार थोडाफार म्हणजे सहकार्य मजूर नाही सापडून राहिलं म्हणून म्हणलं येसान तर पहा मग क्विंटल कांदा घेऊन जा तुम्ही बी आता काय उलटून बोलता येते आता जवळ माणसाला सासरेले हा पोरी इथंच आहेत ना नाही हे बा मामाच ते कसं आहे नाही ना ते कसं आम्हाला नाही घटत ते कांदा गिंदा आपलं कसं सध्या नाही होत आता आमच्या मग आता धाब्याचं काम असते ना कायलेच नानोट्टा म्हणा बाबा केलं ना तुम्ही कामं घर जवळ होते ना तुम्ही वर्षभर आता का माहीत नाही मला काय येतील काय नाही तसं काही नाही ना काम लय नाही आहे ते फक्त काहीतरी थोडंफार बसल्या जागचं काम आहे ते कांदे कापणं आम्ही उपटतो तुम्ही कांदे कापा बस चालता का हो म्हणा ना जाऊ दे ना 2 दिवस जाणं होते आमचे राहणं होती बसल्या जागचं काम आहे नाही ना होत नाही ना धाब्याचे कामं नाही का मग ते लक्ष्मण कल्ला करते आम्हाला द्या ना 1-2 दिवस सुट्टी काढा काय होत असते हो नाही म्हणलं जमत नाही म्हणलं हे बा लक्ष्मण सुट्टी देत नाही हे बा मामाजी कसं आहे आमच्या मग धाब्याचे लय काम आहे हो तसं कसं लक्ष्मण सुट्टी देत नाही आम्हाला असं आहे ते आता शेवटी तुमची इच्छा कसं बसल्या जागचं काम होतं क्विंटल कांदाही दिला असता पुरीचे 2-4 दिवस राहणं गेलं असतं मस्त रसाई गिसाई पद्धतशीर झाली असती पाहुणचा पाहा तुमची इच्छा शेवटी आता काय तेवढी पाहा मग बसतं बा बारीक बारीक कांदा पाहून द्यायचा होय क्विंटल खाण ऊन लागले तर काय फायदा पडून ते नाही का नाहीच म्हणायला पडत नाही कसं होत नाही आमचा हो तेवढे यावेळेस माफ करावा नाही काढला 3रा पाय शेवटी नाही का जाऊ दे आता काय पैसा येऊन राहिला बरं ठीक आहे काही हरकत नाही पुरते ना भावा पुरत नाही तर काय झालं तुम्हाला हे बा मी सांगतो ना 2 नाही 4 दिवस लागले 8 दिवस लागले तेवढा कांदा काढायला तुमचं काय झालं तुम्ही रोजानं जाणार 400 रुपये रोज लागन म्हणा हो 400 रुपये रोज आणि जेवणा खावण्याची सकाळ संध्याकाळची सोय दुपारी एखादं थंड म्हणा किंवा चहा पाणी हे ते असं तुम्ही बोली करा देणके साहेबासंग आणि नंतर चालले जा भैमुगाची काही काळजी करू नका भैमुगाच पाहतो ना आम्ही मी देवीदास आहे सरपंच आहे आम्ही ठेवतो लक्ष ठेवतो ना काय शांताराम काही देते समोर अरे नाही ना हो शांताराम ऐका ना तुम्ही काही जाण्यात मजा नाही द्यायले वय आहे का द्यायचं हो ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण ते आता देणकेच्या घरी आता राहायची सोय काय नाही बसले आपले काही बी पुरत नाही ते देवीदास तर पाहिलं ना बा त्याच्या वावरात मस्त बंड आहे खोली गेली चांगली आहे ना पद्धतशीर मग तिथं राहता येते मस्त भाज्या येते मस्त होते न्यायचं होते ना होते चांगलं हो त्याची काय इच्छा आहे तर नाही म्हणलं कंदीला जाता का कसं करता म्हणलं
ना मग तेच विचार करू राहिलो कसं काय पुरण का नाही बा पुरण का पण समजा जाई गेलं तर पुरण का आम्हाला चक्कीचा आता भाण्याला सांगतो मी तुम्ही भैमुगाचं पायता म्हणता म्हणजे यायचे काम रिकाम होते देवला येतो म्हणते मग जाऊ का लेखाचं पुरते ना बिंदास पुरते काहीच नाही बा काळजीच करू नका तुम्ही 4-5 दिवस कांदा पुरवा धीरे 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 चाल जायचं आपलं रोज संध्याकाळ जेवण हे ते कसं चांगलं पद्धतशीर होते तुमचं देणके साहेब कसं खाऊ पिऊ घालायला कसं मागं पुढे पाहत नाही जा तुम्ही मस्त तुमची इच्छा पूर्ण होऊन जाते ओके तेच म्हणलं मग यायला तेच सांगू राहिलो मी बाबा असं जेवणा खावायची तर टेन्शन नाही कसे आपले 4-8 दिवस निघून जाते आणि इकडचं टेन्शन कमी होते एका जागी बोर होते माणूस जा मग नाही का मग फोन करून द्या त्याला बस लावा तुम्ही आणि त्याला सांगून द्या असं आहे म्हणा आमचं हो पटत असं सांगा नाही तर मग नाही जरासं कसं म्हणजे ताणून घ्या तिथं ताणून घेतोच म्हणा मी काऊन की कसं आहे मजूरच नाही सापडून राहिले त्याला काय मारत्या गणगण हिंडू राहिला ना बाया नाही येत कोणीच नाही पाय तुम्ही म्हणून त्याला पहिले म्हणतो 8-10 लोक हा म्हणतो आम्ही तिथं मग आम्ही 4-5 जणी पोहोचलो तर मग सांगता येईल मग फिसकले बाकीचे नाही का जाय तिकडे आपलं एक खेप कामी लागलं की बस 4-8 दिवस तिकडेच जमते मस्त एका दिवशी आम्हाला बोलावता जेवाले हो मी दिवस येईन मग समजा संध्याकाळचा देणके साहेबाला सांगा एका दिवशी चांगलंच बनवा म्हणा मग यायला बोलावतो म्हणा म्हणजे आमचं होऊन जाते एक दिवस तुमचं बी पहिले आमचं तर पहिले बजेट बसू द्या थांबा तुम्ही पहिले फोन लावत्या पहिले कंदील बुड्या झालं दिवसानं फोन आला. हा बोला बोला आऊजी काय कसं काय हो काय म्हणजे तब्येती गिब्येती. बाबा टन मग चांगलं खाऊन पिऊन पद्धतशीर आहे आता इथं 7-8 जण बसलो होतो वावरात नाही देदाच्या मारत राहिले होते तुमची लाईनी जवळ म्हणे बा मजूरच नाही सापडून राहिलं काय करा लय चिनबिन होते तर मग कसं काय सापडलं मजूर मग काय बसला मेड काय त्याच्या ज्यानं तर माझ्या पेंटिंग काम पडलं आता लोक मजूर सापडलं असतं मला शेवटी बा माय मोठा आणि मंदवाजवळ आहे त्याला फोन केला मला येता का बा 2 पोरी ते 4 जण आणि आम्ही 2-4 जण असं काळाचा विचार होता पण ती नानोटले तर ती येत नाही म्हणते आता उन्हा लागते त्याला काय करता सांगा मग. हो पण आता कसं त्याने प्रयत्न केला म्हणा पण शेवटी आम्हाला काळजी वाटू राहिली आता काय करावं आता म्हणलं एक आम्ही सगळे मिळून असं ठरवलं की बा आम्ही 4-8 जण इथं बसेला आता बा एका दिवसाचं काम आहे किंवा 2 दिवस लागत तर म्हणलं जर समजा व्यवस्था असेल चांगली तर मग कसं येत असतो आम्ही. जमते वाटते झालं नाही का. अरे बाबा व्यवस्थेचं काय पाहा लागते हो आपल्या वावरात मस्त बंड आहे पद्धतशीर थंडगार माठातलं पाणी हे ते हो तुम्हाला जेवणाची काळजी नाही स्वयंपाक घरून आणतो बनवून मी सकाळी आपलं सुरू चहा पाणी हे ते 2-3 टाईम विशेष नाही. हो ना पण ते कसं आहे वावरातला बंड म्हटलं टिनाच असं काही नाही गरम लय होते ना ते कसं आहे सकाळून समजा आम्ही कांदा उपटू समजा 6 वाजतापासून तर 9 वाजे लोक 10 वाजे लोक दुपारी बसा लागते त्याच्यात एवढ्या धापीत कसं बसा त्या याच्यात काही कूलर म्हणा किंवा त्याच्यावर त्या टिनावर तुराटे गिराटे टाकेला आहे का म्हणजे कसं थंड असलं तर पुरते बा. बाबा तुराट्या हो तुराट्या नाही आता टाकेल नाही म्हणा पण आता काय टाका लागेल मग टाकतो ना मी ते हो तुराट्या लय आपल्या वावरातल्या टाकून देत त्याच्यावर भलंय मग कसं पाणी गिनी मारून पद्धतशीर. तेच म्हणलं कसं आहे म्हणजे थंड वाढते मग जरा वरे तुराटे टाकून दे चांगल्या दाटवाट मस्त आणि एखादा कूलर असेल ना कूलर गेलं एखादा आपण आता का नवा कूलर आणा याच्यासाठी आता नाही हो म्हणा तसं आहे की कूलर गिलर आहे पण जर पाण्याची मोटर जायला होती त्याची पण पाय तुम्ही करतो दुरुस्त करतो ते देतो ते त्याच्यातनी व्यवस्था करून मग हो जमते का मग या ना तुम्ही कूलरची व्यवस्था करतो. मग काही विषय नाही कूलर आणि वरे तुराटे जर असल्या तर मग कसं बरं आहे मग टेन्शन नाही. बरं पाण्याची व्यवस्था मग कसं दुष्काळ म्हणजे पाणी कसं आहे तुमची तर आमची तर भरपूर पाणी आहे पण तुमच्या इकडे मग काय कंडिशन आहे म्हणजे पाणी कसं बी प्याल नाही पुरत ना वावरातलं डोक्यातलं तर म्हणलं कॅना समजा मग कॅना समजा 2-3 समजा रोजच्या 3 कॅना समजा पहिले दारवेऊन आणून द्या का रोजचे 3-3 4-4 कॅना हो नाही आता कॅनाचं बरं पाहिजे ना मी कॅनाचं पाय तुम्ही येते आपल्या गावात गाडी येते त्याला सांगून देईन वावरात टाक बा 3 कॅना. बरं मग आता अजून मग कसं येतं का मग येता किती वाजता येतं उद्या सकाळी या मग जराशा लवकर 5 वाजता सकाळी 6ला सुरू करून द्या मग 2 दिवसात जिकडे तिकडे पण 2 दिवसात काय होते 8 दिवस काढतो मी तिकडे मस्त आरामात नाही तसा काही विषय नाही वावर भाऊ नाही ते जर चांगला कांदा असला तर जास्त टाइम लागते कडक जर आलं असेल तर तणकट जर जास्त असं तर जर असं 1-2 दिवस शिल्लक होईल याच्यामुळे काय होणार आहे पण कसं काम निवर आहे आमचं चांगलं काम आहे सगळे माणसं कसे धोरणी लोक आहेत. मग भेटले कशी हेच तर लय झालं आपल्याला नाही का असे ना बुडे बाडे काय करलं हो चालते काय हरकत नाही तुमच्या बरोबर कोण करते हो मग काय तर आम्हाला नाही होत तुमच्या एवढं या मग आता मग लवकर या उद्या सकाळी मी भलं चहा पाण्याची व्यवस्था करून देतो नाश्त्याची करतो सकाळी या मग. बरोबर मग आता कसं मजुरीचं कसं करता म्हणजे रोजानं का कसं काय करता ते सांगतच नाही तुम्ही. आता जे काय असेल ते मला उदळ घ्या उदळ घ्या एक कर आहे पहा मग केवढ्यात घेतात नाही तर मग तुमच्या हिशोबाने सांगा तुम्ही. आता कसं आहे परगावली या लागते हो मेहनतीचं काम आहे ऊन आहे लय आहे म्हणून मला जरा 400 रुपयानं आम्हाला कसं देऊन द्या रोजाप्रमाणे बरं आपलं तसं आम्ही म्हणजे काम करतो मेहनतीनंच करतो असं उदळ्यासारखंच करतो लोकांसारखं नाही आपलं काम टाईम झाला की त्याला बाई फेकून असं नाही आपलं. बरं 400 रुपये नाही हो ना पण ते जरा जास्तच झालं ना खाऊन पिऊन 400 असं 300 पहा ना 300 इथं आम्हाला बसल्या जाते 300 रुपये भेटवायला ना भैमुग राखायचे मग काय आहे आम्हाला मग पहा तुमची इच्छा शेवटी आता 400च्या आत हे लोक कसे करणार देतो टाका ना 100 रुपयासाठी बसले आपले हो म्हणा जाऊ बरं हो ठीक आहे मग आता चालते मग 400 रुपये ना या मग किती जण 8-10 जण आहे नाही का या मग या हो काही हरकत नाही.
बरं बरं ठीक आहे. मग आता कसं एक आता समजा सकाळचं जेवण नाही का, दुपारी समजा 12-1 वाजताचं, आणि एक रात्रीचं समजा. रात्री जरासं पद्धतशीर देत जा, म्हणजे कसं पोटमारा होत नाही. दुपारी समजा 1-2 टाईम चहा, 4 वाजता चहा, एक आणि एक सकाळचा चहा. झालं, बाकी काही नाही. एखाद्या दारव्याला गेलं तर थंड गिंड आणत जा, बस बाकी काही नाही विषय. चला मग येतो मग आम्ही, काही वांधा नाही. हो पुरं धुनच खाते वाटते नाही का? हो हो बरं बरं या मग. हा आता मग मी कोणाला सांगत नाही. हा नक्की या आता. नक्की बरं, नाही तर मग पाहिजे बा, नाही तर दुसरं मजूर सांगता तुम्ही. हो आम्ही पक्क येऊ राहिला आता. आम्ही हे बा असं पकडा 8 जण पक्के पकडा तुम्ही. हां ठीक आहे मग. तेच म्हणलं बा तुम्हीच पाहिजे. कसं माया नाही वांधा, मला तर का 8 नाही 15 आले चालते, काही वांधा नाही. या तुम्ही या. खरं सांगतो मारती बा, आता तर कसं जागेवर कामाला आमचं मार्केटात रसवंतीचं कसं चांगलं टापटीप पण बसलं आमचं. 2-250 गिलास कटून राहिले, कसे 1000-500 रुपये पडून राहिले आम्हाला. म्हणलं अजून आमची लाईन तुटून जायची, अजून हुकवा व्हायचं. तर म्हणलं हे बा कांद्याचं काहीच जमत नाही आमचं, कारण की कांद्याला येणंच नाही ना, शक्यच नाही ना आमचं आता. शेवटी काही लोक आपापलंच पाहिजे. किती काही उपकार करा, काही करा. का तुमच्यासाठी मी किती केलं, तुम्हाला रसवंती लावासाठी ते होंडाचं इंजिन आणून दिलं देणके साहेबाची इथून, माझ्या सासऱ्याची इथून. आणि तुम्ही म्हणता की आता त्याच्या कांदा काढायला येत नाही मी. म्हणजे आपण आता किती सपोर्ट करा तुम्हाला सांगा आता. का रे भाऱ्या, तुला म्हणलं कोणत्या गोष्टीची कमी पडू दिलं का, काही गाडी नाही म्हणतो का तुले. आणि आता तुम्ही म्हणलं हे बा सगळेजण हात काढून राहिले, बाया येत नाही म्हणते, माणसे जायला तयार नाही, तुम्ही नाही म्हणता. मग आता सासऱ्याला मी कसं काय तोंड टाकू सांगा, तुम्हीच सांगा. आता जर उद्या फोन आला तर मी काय सांगू द्यायले. आपण आता काय, आता तू म्हणतो बा मारती, पण आता ते आमचं रसवंती जरा मग कसं आऊत पडलं ना, कोणी अजून दुसरा टाकायचं अजून आमचं हुकाचं. नको हो, आता काय सगळे जण आता हात काढून राहिले. काय आता आपल्याला वाटतं बा सगळे पोट्टे पोट्टे जर गेलो असतो आपण. आता तुम्ही 4 जण, मी एक 5वा समजा, झाबऱ्याले झुमऱ्याले अजून बाकीचे 2-4 जण सांगितले असते पोट्टे पोट्टे. एक ट्रॅक्टर घेतला असता पाटलाचा, सगळं जिकडे तिकडे करून दिलं असतं द्यायचं. मस्त पार्टी केली असती, वावरातनी बंडा आहे द्यायचा, माहोल झाला असता. एका दिवसात होत होता का 1 एकर. पण आता नाही म्हणता तुम्ही. आता काय शेवटी तुम्ही तुमचीच लावता. मी काय म्हणतो चेतन, आता आपली एक दिवस रसवंती बंद राहू दे. हो कसं मारती नाराज झाल्यावर काही अर्थ आहे का? म्हणू बा तू बी आणि भुसण्या अजून आपल्या झाबरूला फोन कर. सगळेचे सगळे उद्या जायचं आणि उद्या त्याचा कांदा काढून द्यायचं. जाऊ दे तिकडे, बिलकुल जाऊ दे तिकडे. एक दिवस चालला का आता पाणीपुरा धंदा नाहीच नाही का. जाऊ दे हो बा, म्हणलं मारती नाराज नको हो. उद्या तयार आहो मी. सांग काय ते द्यायचं. घ्या ना याटो, काशीनाथ भाऊचा याटो घ्या. याटो गिटो काही नाही, लाईने पाटलाचा ट्रॅक्टर घेऊ. आपला लाईन आहे ट्रॅक्टर घेऊ, कारण की कांदा घरी आणून द्यायला लागते त्याला. सगळं म्हणजे निरेपेरे करून द्यायचं आहे आपलं द्यायचं. पद्धतशीर. मग चला आता आहे का तयार तुम्ही उद्या. तर मग मी सांगतो आता झुंबर भाऊले, हो त्याचा ट्रॅक्टर झाबऱ्याला सांगतो उद्या दिवस ते सरपंचा ट्रॅक्टरवर काही जाऊ नको म्हणतो. हो त्याला बोलावतो मी. हो समजा आणि आपण समजा 7-8 जणांचा आपला जोड जमा होऊन जाते. झालं मग. आता काही कोणाला सांगायचं काम नाही. आता काही कोणाला सांगू नको तू. बस आता ट्रॅक्टर सकाळी 4 वाजता काढलं की 5 वाजता आपल्या तुझ्या सासऱ्याच्या घरी. हो जाऊ दे तिकडे. चला जमला आता नाही का, जीवाला आला का. बरं ठीक आहे. आता मग काय आता टेन्शन नाही. उद्या सकाळी 4 वाजता तयार राहा तुम्ही. ठीक आहे मग. 10-5 मिनिटं मागे पुढे झाले काय होत असते. आता किती 12 वाजायला 5 मिनिटं टाइम आहे ना. 12:30 वाजेपर्यंत तेवढ्या राहिल्या सोयल्या तेवढे पुन्हा घेऊन घेऊ आणि चालले जाऊ. मग झालं मग इकडं मोकळं सरपंचाच्या इकडं. बाबा हे बा 10 ते 15 मिनिटं म्हणजे कसं 1-1.5 वाजते ऊन होते. आता झाला ना आपला टाइम 7 वाजतापासून. म्हणलं बाबा कटकट हो ना. चला आता काही नाही झाला, टाइम झाला, चला घराकडे. आपण आता एवढ्यासाठी उद्या एक बाई मग पाठवला तिकडे फालतूचं. जाऊ द्या बाबा, ऐकतच ना तुम्ही. चला चला म्हणलं, ऊन होते, चला घराकडे. बाबा काय उद्या काय म्हणलं, मग उद्या कोणाच्या इकडे चालता. उद्या रविवार नाही का. हो देदाची इकडे. हो तिकडे आपल्याला भेंडीन बरबटी वांगे हिंदी तोडायला जावं लागते. म्हणजे कसं उद्या बाजार आहे, त्याला सकाळी 10 वाजेला तोडून द्यावं लागते. समजा 10 वाजताच मोकळं होते नाही का. तर मी काय म्हणतो का गुंपाबाई, म्हणलं उद्या जर आपण गेलो देणकीच्या वावरात, ते आपला मारतीचा सासरा आहे देऊ ना त्याचा तेवढा कांदा काढून लय हिंडून राहिला मारती. लय काळजी पडला बिचारा. चला ना मग. मी तर म्हणतो राहायची व्यवस्था आहे म्हणते, सगळं आहे. ते काय परके आहेत का लोक आपल्या साईड ना. संध्याकाळी त्याच्या घरी जाऊ झोपायला आपण बाया चालते ना. हो चालले जाऊ आपण. हो तुम्ही काय करा, चालता का बाया, तुमची काय अडचण आहे का कौशल. जाऊ मग आता गुंपाबाई म्हणून जाऊ मग. काय होते जाऊ मग, तुम्ही सांग तसं. आता तुम्ही किंतूपर्यंत करूच नका. उद्या आपण 9 वाजेपर्यंत भेंडी तोडून देऊ देदाची. आणि या टोक्याला आपला काशीनाथचा की चालले जाऊ. हो जाऊ तिकडे. बरं तसं करू मग नाही का. हो चालले जाऊ मग, चालले जाऊ.